हॅलो, शुभम ठुकरुल यांच्याकडून माझा पकवाजवादक योगेश सामंत यांच्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो, जरा मॉनिटरला लेवल घ्या, पेटी जरा कमी करा. हॅलो, धन्यवाद मंडळी. सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज आमच्या या बाजार मध्ये श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ आणि व्यापारी रिक्षा टेम्पो चालक मालक संघटना यांच्या वतीनं दरवर्षी लक्ष्मीपूजन आणि श्रीदेव सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते. यंदा लक्ष्मीपूजनाला अचानक पाऊस वाढल्यामुळे हा त्या दिवशीचा कार्यक्रम रद्द होऊन तो पुढे ढकलण्यात आला आणि तो आज दिनांक 9/12/2024 रोजी हा डबलबारीचा सामना होतोय आणि त्या निमित्ताने आम्हा दोन मुलांची निवड केली आहे. मी स्वतः संदीप लोके, गाव माझं लिंगाड, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि आमच्या जोडीला सिंधुदुर्गातील नामवंत भजनी बुवा, आमचे परममित्र सन्माननीय अरुणजी घाडीबुवा, गाव त्यांचं पावशी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. या ठिकाणी आम्हा दोन मुलांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ आणि व्यापारी रिक्षा टेम्पो चालक मालक संघटनेने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रथमतः तिथल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय. डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा, पकवाजवादक, नाट्यकर्मी, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी मी मानाप्रमाणे नमस्कार करतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन गोवाच्या ग्रामदेवतेला आई सातेरी देवीला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या कार्यक्रमासाठी लाभली आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. या कुंदेंदु तुषार हार धवला, 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 या शुभ्र वज्रावृता, या शुभ्र वज्रावृता, या वीणावर दंड मंडित करा,
या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभु गिरवी ब्रह्माच्युत शंकर प्रभु गिरवी दैवे सदा वंदिता दैवे सदा वंदिता
या ठिकाणी सुरुवातीलाच परिधी दीपक राणे चाफेड यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. बरेच मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. जसे बक्षीस देतले तशी त्यांची मी नावा 100% वाचतलंय. पण खूप वर्षापूर्वी मला वाटतं माझ्याकडे वाजवायला त्यावेळी मोहन मेस्त्री होते आणि राजू मोंडेंबरोबर या ठिकाणी मी बारी केली होती. आणि त्यानंतर ही पहिली बारी आहे रिक्षा संघटनेची. तुमच्या या संघटनेला, व्यापारी रिक्षा टेम्पो चालक संघटनेला आम्ही सुद्धा खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या धंद्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला बरकत द्यावी आणि लोकांची सदोदित सेवा आपल्या असून अशीच घडावी. रात्री अपरात्री रिक्षावाला म्हटल्यावर रात्री अपरात्री कधीही असो, आणि मला अनुभव आहे या तळे बाजारमध्ये, कुठलाही रिक्षावाला असू दे त्याला रात्री अपरात्री कधीही हाक मारा, वेळेवर धावून येणारा तो माझा रिक्षावालाच असतो. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. खूप सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. मनापासून सर्वांना मी धन्यवाद देतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. अतिशय सुंदर, प्रामाणिकपणे सांगतोय. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकारत्न त्यांनी म्हटल्याने म्हणजे माझ्या पंचक्रोशीत इले म्हणून त्यांनी रत्न म्हटलेले. मी आयुष्यात कधी ऐकलंय नाही माका रत्न म्हटलेल्याचा, आणि माका अपेक्षा पण नाही की अशा बुवानी माका रत्न वगैरे म्हणायचा. पण प्रामाणिकपणे सांगतोय, महालक्ष्मीला गणरायाला स्मरून एक सुंदर भजन. म्हणजे भजन कशाला म्हणतात ते आमच्या घाडी बुवांकडून शिकण्यासारखं आहे. भजन सुंदर, पण त्यांचा एक स्वभाव आहे की दुसऱ्याला चिडखोर म्हणायचं. पण तुम्ही बघितलात तर चेहऱ्यावरून सध्याच्या घडीला चेहऱ्यावर थोडा राग त्यांचा आहे. कारण ज्याच्याकडे कला असते ना, माझं प्रामाणिक मत सांगतो तुम्हाला, ज्याच्याकडे थोडीफार कला असते त्याला गर्व हा असतोच. कारण माझ्यासारखं गाणारं कोण नाही. मी मान्य करते ना, मी अर्ध्या हळकुणात पिवळं झालेलो बुवा असं. मी ह्या क्षेत्रात परिपूर्ण नाही, आणि परमेश्वरान माका परिपूर्ण करू नये, तर माका गर्व जमतो. गर्व माझ्या शरीरात साचतो, तो माका नको. हा बुवाने सांगितलेली की लोके बुवा शेवटपर्यंत चिडू नका. बुवा या पंचक्रोशीत तळे बाजारमध्ये एखादा दिवस माझा जर गेला तर, नाहीतर तिसऱ्या दिवशी मी तळे बाजारमध्ये काही ना काही कारणास्तव असतोच. एकाने जरी कोणी सांगितलं की लोकांसारखं नालायक माणूस काय आम्ही सिंधुदुर्गात बघितलो नाही, तळे बाजारात गेलो काय सगळे आम्ही त्याच्याकडे वाईट नजरेने बघतो, एकाने जरी सांगितलं बुवा, तरी क्षेत्र ह्या तळे बाजारमध्ये सोडायला तयार आहे. प्रत्येक तळे बाजारातले 99% लोक, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आम्हाला मानतात, आम्हाला ओळखतात. त्याच्यामुळे एक तुम्ही एक लेबल लावलेला हा लोकी बुवा की चिडखोर हा. आणि जरी चिडखोर असलोय तरी या मायबाप भजनी श्रोत्यांनी 25 वर्ष माका तळहाताच्या पोडाप्रमाणे सांभाळलेला, लक्षात ठेवा. रेग्युलर कार्यक्रम असत, डिसेंबरमध्ये 14 काय 15 कार्यक्रम असत, जानेवारीमध्ये 12 ठरलेले असत. प्रत्येकाने स्वतःचा आत्मपरीक्षण करायचा. माका जास्त बोलायचं नाही, बोललोय तर माझ्यासारखं नालायक बुवा सिंधुदुर्गात दुसरं खायचो नाही. मी भजन करणाऱ्या बुवाचो नेहमी सन्मानच करतोय. कुठल्याही बुवा सांगायचं आम्ही एवढा सुंदर भजन करतो आणि आमका घालून पाडून तुम्ही बोलतास, कधीही नाही. ज्याका धोंडेमाती येत नाही त्याच्याशी आम्ही भांडतोच, बरोबर ना. आज कुडाळ तालुक्यातलं हे रत्न आहे, पण तुम्ही प्रत्येकाने विचार करा हे मागे का पडले. कारण भांडगुळा शेपारली. ज्याका धोंडेमाती नाही तो 100 बार्य करता वर्षात. तुम्ही आत्मपरीक्षण केलं तेव्हा बुवा माका तुम्ही वाईट मानाचा विषय नाही. तुम्ही जर 100 रुपयाचं भजन करत असाल तर मी 5 पैशां तरी मागसून चलतलोय. 5 पैशां सांगा ठेवतोय. माका सांगतास, माका सांगितल्याने घाडी बुवा तुम्ही सुरुवात करा. बुवा तुम्ही आमच्याकडे आज पाहुणे आहात. सुरुवातीक तुमका जेव्हा टोपी घालून मी बघितलंय, माका वाटलं तुम्ही साखरपुड्या गेलास की साखरपुड्या मामद्याचा जेवण ह्याचा जेवण इलास पाहुणेदाराचा. पण नंतर असा वाटला तुम्ही घाटा बसूनच इलास. काय आज टोपी वगैरे कशा दव पडतात काय. माका वाटतं ते फटाके वरचे तुम्ही लावतात ना, ते टकल्यावर पडतात त्याच्या. असू दे, हसत खेळत होऊ दे, गुरमीत बोला नको. माझ्याकडे सगळा हा, लोकांकडे धोंडे माती. आज तुम्ही काय करताल असं मी आता सांगतोय. लोक्या
तुझ्याकडे नवीन काय नाही तर माझ्या पंचक्रोशीत माहिती आहे. तरी पण पुढच्या वर्षी या पंचक्रोशीत काहीतरी माकाच बोलवतले एका बाजून. माझ्याकडे काय नसला त्याचा तुम्ही कोणी टेन्शन घेऊ नको. आणि हयता कुत्सित हसना माझ्या समोर नको. या हसणंच नाही जळतोस माझ्यावर. हा रडा नको अकडे बघ. तुझा औचा जावचा रडतो सगळे बघ. काय झाला काय तुझा माझं सांगणार असा. पण तुम्ही काय केलाच माहिती आहे 2-3 बुवांनी की टार्गेट करायचा डोक्यात. तुका काय नाही परशुराम बुवांचं 35 वर्षाचा जुना नोटेशन बुवा. त्याच्यासाठी पण हिंमत लागता. विनीत धुरुनी जर परमेश्वराक मानत असतील तर त्यांनी माईक हातात घेऊन सांगायचं बुवा तुम्ही नोटेशन म्हणतात परशुराम बुवांची ती आम्ही सहज खयच्या पण बुवाच्या तोंडातून ऐकतो. त्यांनी माईक घेऊन सांगायचा फक्त. तू भंडावलेलोच बुवा असो. हा त्यांनी सांगायचं. कारण जे चॅटीपिटी बोलवतात ना त्यांचा अभ्यास म्हणजे काय हा परशुराम बुवानी लिहिल्यानी. पण त्या भैजा अवतरूचा लागताना मंडळ फुटाची वेळ येतात नोटेशना बसवते वेळी. समजला. भडाक ते हवं तसं मी 5-5, 10-10 हजार एका नोटेशनला खर्च करतो. तेव्हा 100-200 जमा होतं. पार्टे घालूचे लागतं तर येतले. संपूर्ण माझं कोरस किती कोरस 5.25 संपूर्ण कोरस माझं. साठ मत म्हणून कोरस नाही काय कोरस माका तू सांगतो. बघ बसाक जागो नाही. हे आम्ही तेवढं हे केलंय. अजून विद्यार्थी बाहेर 20-25 ते म्हणजे पुढे येऊचे नाही. नोटेशन बनायचा लागता ना. हा बाबा सुरुवात करतोय मग बघूया काय आता. या फक्त तुमच्यासाठी चालला हा माझो आणि घाडी बुवांचो. किंवा आता मे महिन्यापासून माका वाटतं आज पहिलो गावलो आला रे. मे महिन्यात आता पुढच्या मे महिन्यात गावतो. त्याच्यामुळे अशा बुवांबरोबर माका वाद घालूक वेळ नाही. आपले 2 बुवा ठरलेले आहेत. त्यांच्या बुवा परत एकदा सांगतोय परशुराम बुवांचा जा काय हा वेडा वाकडा प्रामाणिकपणे माझ्या तरुण पिढी समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. जसे तुम्ही काय बुवांचा सवय यासाठी की 12 मात्राचा जर विलास पाटलांचा असला तर 1 मात्रा चिटकवायची आणि माझा म्हणून सांगायचं. असे पण बुवा सिंधुदुर्गात असतात. देवा शपथ सांगतोय या तरुण पिढीक माझ्या माहिती हा. मी जा बोलते तर सगळ्याकाच पटाचा नाही. विलास पाटील, श्रीधर मुनगेकर, प्रदीप पांचाळ यांची जर 12 मात्राची नोटेशन असली तर 1 मात्रा वाढवायचा आणि आपल्या नावावर लेबल लावायचं. हे धंदे माका माझ्या गुरुनी शिकवले नाही. माझ्या गुरूंचा हा ताच प्रामाणिक मी उतरवतोय. मी प्रदीप पांचाळ म्हटल्यावर प्रदीप पांचाळचे तुम्ही एकमेव विद्यार्थी नाही. इतर पण असतात अजून. हा असो एवढा बस झाला. वाघ आणखी एक सांगितलं वाघाने सद्धर्म सोडले ना. म्हणजे काय केले तुझ्या काय गवताची उडी ढास मारलेली काय केलं ते सांग ना. वाघ गावात का सुरुवात करतात काय कुडाळातले. मग काय करतो. अरे वाघ माकाच म्हटलंस ना तू. झोमता तुमका झोमता आता. अरे बुवा लोकांका वाटला पाहिजे ना. लोकांका वाटला पाहिजे. ह्याच्यात सडेतोड खयचो बुवा बोलता आणि घमेंडीन खयचो बोलता. घमेंड असतात ना हे तळेबाजारात सांगतं ही पंचक्रोशी अशी आहे ना जो चांगलं होते का उचलून घेतील आणि जे का घमेंड झाली का भय आपटतील. कळाक द्यायचा ना. कळाक घ्यायचा नाही बुवा. अशी पंचक्रोशी आहे. आयुष्य गेला माझा. त्याच्यामुळे तू माझ्या पंचक्रोशीत येऊन माका शिकवू नको. मी काय घासू आणि काय नाही का. ओके आज तुमका चक्रधार ख्याल बिल ऐकाच मिळतले. आणि दुसरा आता काय गाणं तर बाकीचे सगळे आमच्याकडे असते. आमका काय धोटे माती चक्रधार येतो. आम्ही काय डॉक्टरातल्या गुरुकडे शिकलेले आम्ही. आमचा येता काय चक्रधार ख्याल पडंती कोणी करत पडंती होऊ द्या. अरे ते बाबा पण मंडळी बरी आहे. देवा शपथ असतात तरी निदान आमच्या मला कसे रागान बघतो. जोक नाही ना त्यांना आज गावला असो. नाम गुम जाएगा
सामंत यांच्यासाठी वैभव मल्हार यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. आ आ आ आ आ
धन्यवाद धन्यवाद.